दोन्ही पण दाखव. आज कशाची भाजी करत आहे आद्या? आज आपण शेंगड्या करूया मस्तपैकी. ते मी आपण कशी करत होती. तू कधी खाल्ली का शेंगड्याची भाजी? नाही. हां, मग आता बघत कशी मी बनवते. तर गोबी पण करत आहे का? गोबी पण मस्त आणलेली आहे बघ. गोबी पण करूया आपण सुक्की. अशा या शेंगड्या खुडून घ्यायच्या मस्त बारीक बारीक. अजून एक गठ्ठा आणायला पाहिजे होता. चल, हे बघा गरम पाणी आपण गोबीमध्ये टाकले. गरम पाण्यामध्ये गोबी धुवून घ्यायची कधी पण, कारण याच्यावर फवारण्या झालेल्या असतात गोबीवरती. त्यामुळे आता ही थोडा वेळ गरम पाण्यात अशीच राहू द्यायची 1-5 मिनटं. त्यामध्ये पाणी टाकते मी आणि ह्या शेंगड्या आपण गरम पाण्यात टाकू. आपण मी थोड्याशा पाण्याने धुवून घेते, कारण किती केलं तरी हा शेतातलाच असतो भाजीपाला. त्यामुळे आपण धुवून घ्यायच्या पहिले आणि मग याच्यात टाकायच्या वाफ द्यायला. गरम पाण्यात आपण एकदा थोड्याशा हे करून घेऊ. त्याला वास असतो, शेंगड्यांना वास येत असतो. तर तो वास मग नाहीसा होतो गरम पाण्यात टाकल्यावरती. काढून आता उशीर होतो. टाकायचं. टाकलं. हे असं थंड पाणी टाकायचं, गरम पाणी फेकून द्यायचं. ही द्यायची मस्त. आपल्या थोड्याच आहे त्यामुळे तेल पण थोडंच टाकायचं. 1 पळी तेल टाकलं, अजून थोडंसं टाकते. जिरं, लसूण, थोडासा कांदा, हळद, लाल मिरची पावडर, थोडासा मसाला, शेंगदाण्याचा कूट, कच्चे शेंगदाणे होते त्यामुळे थोडेसे फोडणीमध्येच टाकायचा कूट, म्हणजे थोडासा परतल्या जातो, चांगला लागतो. आणि ह्या शेंगड्या अशा पिळून टाकायच्या.
अशा पिळून असे टाकायचे. मस्त होतात या सुक्या सुक्या शेंगड्या. अजून पाहिजे होत्या. मस्त झाल्या ह्या. पहा अशा. याच्यात आता मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला पाहिजे तसं, आणि सांबार टाकायचा, कोथिंबीर. कोथिंबीर टाकली आणि मस्त आपली शेंगड्याची भाजी रेडी झाली. हे बघा, एकदम भारी. छान झाली ना? हो, मस्त झाली. वास पण खूप छान आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. जुन्या लोकांना आवडतात ह्या भाज्या, आताच्या पिढीला आवडतात का नाही काही कल्पना नाही, पण आमच्या घरात तरी आम्हा दोघांना आवडते शेंगड्याची भाजी. याच्यात आता गोबीची भाजी टाकू आपण, आहे की नाही? हो. पहिले चहा ठेवते हो. पोरांना. बोलू? ही बघा, गरम पाण्यानं गोबी धुतली आपण चांगली. 2 पाण्यानं धुवायची. गोबीचे तुकडे मी मोठे मोठेच केले. गरम पाण्यातून एकदा काढायची आणि एकदा थंड पाण्यात टाकायची. नेहमी गरम पाण्याने गोबी धुवून घ्यायची. फोडणीसाठी तेल टाकूया. तेल टाकलं आपण, 2-3 पळी तेल घेतलं. चला, मोहरी टाकूया. चिंटू बटर खा ना. असू दे ना. जिरं टाकूया. हे लसण मिरची कापून घेतली मी, तुकडे बारीक बारीक केले सुरीने. लसण टाकूया. टाकू.
हिरव्या मिरचीची गोबीची भाजी करू, छान मस्त तडका देऊ. गॅस कमी करू थोडासा. आता मसाले टाकू. धना पावडर, हळद, गरम मसाला, थोडासा काळा मसाला, चवी. गोबी धुवून टाकू. मस्त गोबीची भाजी झाली. इकडे बघा आपली सकाळची चहा पाणी चालू आहे. थंडी भरपूर आहे बाहेर. इकडे पाहो, चहा मध्ये काय खात आहे? त्रास नको देऊ पोरांना. घेऊ दे चहा. मामा इकडे दाखव. तुझी टोपी दिसते हो. आता संभार. नाही हो शिरीष पप्पा, गल्लत आहे बरं हे. अरे म्हणा सबस्क्राईब तर करत जा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. धन्यवाद. बाय बाय. हां हां झाली आपली भाजी मस्त. आता यात थोडंसं मीठ टाकूया.